नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पांचं जसं आगमन झालं होतं, आता विसर्जनाची वेळ आलेली असते. सर्व सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब एकत्र येऊन बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असतात. आणि विसर्जनाला घेऊन जात असताना इथे छान सगळेजण जल्लोषात वाजत गाजत नाचत खेळत बाप्पाच्या विसर्जनाला जात असतात. तर इथे घोषणा होत असतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर इथे सगळेजण आनंदित असतात, दुःखामध्ये सुद्धा असतात, कारण बाप्पाचं विसर्जन होत असतं. पण त्याच वेळेला आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो. तर इथे प्रतिमावरती 22 वर्षांपूर्वी जळक्या लाकडाने ज्या माणसाने वार केले होते, तो माणूस आता प्रतिमाच्या समोर येऊन उभा राहतो. विसर्जनाच्या वेळी इथे प्रतिमाला आता महिपत दिसतो. महिपतला बघितल्यानंतर प्रतिमा खूपच जास्त घाबरते, पण आता न डगमगता ती चंडिकेचं रूप धारण करते आणि महिपतला चांगलाच धडा शिकवते. कारण महिपत इथे सायलीला मारण्याच्या उद्देशाने आलेला असतो. तेव्हा इथे आता चंडिकेचं रूप धारण करून एक आई आपल्या मुलीसाठी उभी राहून आता महिपतला चांगलाच धडा शिकवते आणि त्याचा वध करते. त्याचबरोबर प्रियाच्या पापाचा घडासुद्धा आता भरलेला असतो. प्रियाचं कारस्थान आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे प्रियाची रवानगी आता जेलमध्ये झालेली असते. तिलासुद्धा खडी फोडण्यासाठी आता जेलचा रस्ता दाखवलेला असतो. तर अचानक असं काय घडतं की विसर्जनाच्या वेळी इथे महिपतचा सुद्धा पडदा फास्ट होतो आणि त्याचबरोबर प्रियाचा सुद्धा हा खोटा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो. ते आपण सविस्तरपणे आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे सुभेदारांच्या घरी आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. त्याआधी इथे आता ज्या वेळेला बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असते, त्यानंतर पहिल्या आरतीचा मान हा रविराज काका, प्रिया आणि प्रतिमा या तिघांना दिलेला असतो. पहिली आरती या तिघांनी मिळून करायची असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. पण प्रियाने एक प्लॅन केलेला असतो. सायली आणि प्रतिमा पूजेसाठी बाहेर न येण्यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो की सायलीच्या दुधाच्या ग्लासामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून ठेवलेल्या असतात, जेणेकरून सायली इथे बाप्पाच्या आरतीच्या वेळेला तिथे न येण्यासाठी हा तिने केलेला प्लॅन असतो. पण प्रिया आता स्वतःच्या प्लॅनमध्ये फसलेली असते. चुकून तिने ज्या ग्लासामध्ये झोपेच्या गोळ्या असतात ते दूध स्वतः प्यायलेले असते आणि सायलीला एक नॉर्मल दुधाचा ग्लास दिलेला असतो. त्यामुळे आता बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आता सायली तिथे उपस्थित असते आणि प्रिया मात्र गाढ झोपलेली असते. तेव्हा रविराज काकांना खूपच जास्त लाजल्यासारखं होतं, कारण सगळेजण विचारत असतात की तन्वी कुठे आहे, तन्वी कुठे आहे. आणि रविराज काका म्हणत असतात की तन्वी अजून उठलेली नाही आहे, ती झोपलेली आहे. त्याच्यामुळे रविराज काका म्हणतात की या मुलीने सगळ्यांसमोर मला तोंडावरती पाडलेलं आहे, लाज काढले माझी. त्यामुळे इथे ते खूपच जास्त प्रियावरती आधीच रागवलेले असतात. त्यानंतरला इथे पूर्णाजीने सायलीला पूजेचा मान दिलेला असतो, इथे प्रतिमा आणि रविराज काकांबरोबर. तर इथे सायली, प्रतिमा आणि रविराज काका या तिघांना आरती करायला सांगितलेली असते आणि त्या तिघांना आरती करताना बघून प्रिया आता खूपच जास्त रागवते. तर इथे नागराज आलेला असतो. नागराज जाऊन प्रियाच्या तोंडावरती पाणी फेकून मारतो आणि तिला उठवतो आणि म्हणतो, आता जर उठली नाहीस ना तर महिपत तुलासुद्धा ठार मारून टाकेल आणि मलासुद्धा. तेव्हा इथे आता प्रिया नंतर येऊन बघते तर काय, इथे सायली, प्रतिमा आणि रविराज काका तिघंजण बाप्पाची आरती करत असतात. तेव्हा तिथे प्रिया येते आणि सायलीला म्हणत असते, काय गे सायली, पूजेचा मान मला पूर्णाजीने दिला होता ना, मग तू माझ्या आईवडिलांबरोबर इथे बाप्पाच्या पूजेचा मान का स्वीकारलेला आहेस. आणि ती आता सायलीच्या हातातून तबक खेचून घेत असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अगं प्रिया ठीक आहे ना, तू आत्ताशी उठली आहेस, तुझी अजून आंघोळसुद्धा झालेली नाही आहे, तू जाऊन फ्रेश हो आणि नंतरच्या आरतीला तू ये, आता ही आरती पूर्ण होऊ दे. तेव्हा प्रिया म्हणते, अजिबात नाही, मी तुला आता ही आरती करूच देणार नाही, हा मान माझा आहे आणि तो मीच घेणार. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अगं असं झोपेतून उठून बाप्पाच्या जवळ यायचं नसतं, तुला माहिती आहे ना, इथे फ्रेश होऊन छान तयार होऊन ये ना.
तेव्हा इथे प्रिया काही ऐकायला तयार नसते. सायलीच्या हातातून आता तबक खेचून घेत असताना प्रतिमा समोरच उभी असते. त्यामुळे तबकमध्ये जी काही आग असते ती तिच्या चेहऱ्याच्या जवळ जाते आणि त्यामुळे प्रतिमा खूप घाबरते. रविराज काकांच्या ते लक्षात येतं. ते प्रतिमाला बाजूला खेचतात आणि प्रियाचं वागणं त्यांना पटत नाही. जाऊन जोरदार तिच्या कानाखाली देतात. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा हे तुम्ही काय केलं? तुम्ही सगळ्यांसमोर मला मारलंत, ते सुद्धा या सायलीसाठी. रविराज काका म्हणतात, प्रिया अगं बोलताना तरी जरा भान ठेव. तन्वी, तुला पूर्णाजीने कालच सांगितलं होतं की पूजेचा मान आपल्या तिघांना दिलेला आहे. मग तुझी जबाबदारी होती की लवकर उठून तयार होऊन तू इथे यायला हवं होतंस. ते तर तुला जमलं नाही. उशिरा उठलीस. सायलीने सगळी कर्तव्ये तिची पार पाडलीत. तिने सकाळी उठून सगळ्यांचा नाश्ता, सगळी तयारी, नैवेद्य, सगळी काही कामं तिने केलेली आहेत. तरीसुद्धा आरतीचा मान तिला दिला म्हणून तुला एवढा राग आला. मग जर एवढंच तुला मानाची पडली होती ना, तर सकाळी लवकर उठून येथे यायला हवं होतंस. तुला सायलीच्या हातातून तबक खेचून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. आणि प्रिया, सायलीला बोलताना जरा विचार कर. तुझी आई लहानपणापासून तुझ्यापासून दूर झाली होती. 22 वर्षानंतर तुझी आई तुला सापडले फक्त आणि फक्त सायलीमुळे. तरीसुद्धा तुझा माज काही कमी होत नाही आहे. तुझं हे वागणं बदल. मला तर शंका वाटते की तू माझी आणि प्रतिमाची मुलगी कशी काय असू शकतेस. मला तर कधी कधी वाटतं की आमची जर तन्वी असती ना, तर ती सायलीसारखी असायला हवी होती. कारण प्रतिमाचे सगळे गुण मला सायलीमध्ये दिसत असतात आणि आमचे संस्कार मला तिच्यामध्ये दिसत असतात. तेव्हा इथे आता प्रियाला रविराज काकांनी तोंडावरती पाडलेलं असतं आणि सगळ्यांसमोर तिचा अपमानसुद्धा केलेला असतो. तेव्हा इथे आता प्रियाच्या कानाखाली दिल्यानंतर प्रियाच्या मनामध्ये आता सायलीबद्दल खूपच जास्त राग निर्माण झालेला असतो. तिला आता काही करून सायलीकडून हा बदला घ्यायचा असतो. त्यानंतर नागराज आता महिपतला सांगतो की प्रियाने जो प्लॅन केला होता तो प्लॅन आता फ्लॉप झालेला आहे. आता आपल्याला तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवायची गरज नाही आहे. कारण ती एकसुद्धा काम धड करत नाही आहे. ना ती प्रतिमाला मारू शकते, ना त्या सायलीचा जीव घेऊ शकते. तेव्हा इथे महिपत आता प्रियाला चांगलंच ठणकावून सांगतो की तुझी आता आम्हाला गरज उरलेली नाही आहे. तुझा गळा दाबून तुला आत्ताच्या आत्ता इथे मारून टाकू का? एक साधं काम जमत नाही तुला. त्या सायलीला तुला साधं बेशुद्ध करता आलं नाही. तेव्हा इथे प्रियाचा जीव आता साक्षी आणि नागराज दोघंजणं मिळून वाचवतात. तेव्हा इथे प्रियाला आता महिपत म्हणतो, तुझ्याने काही होणार नाही आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. मीच आता गणपती विसर्जनाला येतो आणि त्या सायलीचा आणि प्रतिमाचा मुर्दा पाडतो. फक्त काही करून जेव्हा विसर्जनाला सुभेदार कुटुंब घराच्या बाहेर पडेल ना, तेव्हा फक्त तू मला फोन करून सांग. खूप मोठ्या मोठ्या बडाया मारत असतेस ना, मग हे सुद्धा काम तुला नीट करता येत नाही का? असं आता प्रियाला म्हणाल्यानंतर प्रिया आता आपलं काम चोख करत असते आणि ती म्हणते की पहिला घाव तुम्ही सायलीवरती करा. कारण सायली जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत ह्या खोट्या तन्वीच्या जीवाला खूपच जास्त घोर आहे. जर त्या तन्वीला, खऱ्या तन्वीला कळलं ना सायलीला त्या कितीच तन्वी आहे, तर माझं काही खरं नाही आणि ती प्रतिमा आपल्या खऱ्या मुलीला ओळखणारच. त्याआधी आपल्याला त्या दोघींचा मुर्दा पाडायला हवा, नाहीतर आपलं काही खरं नाही. तेव्हा महिपत म्हणतो की आता विसर्जनाची जेव्हा वेळ येईल तेव्हा मला फोन करून सांग. तेव्हा इथे सुभेदार कुटुंब आता बाप्पाच्या विसर्जनाला निघालेले असतात. तेव्हा बाहेर पडल्यानंतर लगेचच प्रिया आता महिपतला फोन करून सांगते. तेव्हा महिपत आता तोंडाला बांधून तिथे आलेला असतो विसर्जनाच्या वेळी आणि इथे सायलीला तो एकांतात शोधत असतो. तेव्हा इथे सायली आता मागे उभी राहिलेली असते. तिला खेचून महिपत बाजूला घेऊन जातो आणि तिच्यावरती वार करतच असतो. तेवढ्यातच तिथे आता प्रतिमा येते आणि प्रतिमा त्याचा हात पकडते. तेव्हा इथे प्रतिमाला बघितल्यानंतर महिपत खूपच जास्त घाबरतो. तेव्हा इथे प्रतिमा त्याचा चेहऱ्याचा रुमाल बाजूला करते. बघते तर तो महिपत असतो. तेव्हा इथे महिपतला बघितल्यानंतर प्रतिमाचे हातपाय आता बसतात. ती आता बाजूला तिथे एक खूप मोठी काठी असते, ती हातामध्ये घेते आणि चंडिकेचं रूप धारण करते आणि त्या काठीने आता ती महिपतला छान पद्धतीने फोडून काढते, चांगलंच फोडून काढते. तेव्हा अर्जुन, रविराज काका, चैतन्य सगळेजण येतात आणि आता महिपतला पकडतात. कोण आहे तर महिपत असल्यामुळे अर्जुनसुद्धा त्याला बेदम मारतो. तेव्हा इथे आता प्रियाचं भांडंसुद्धा फुटलेलं असतं. कारण इथे महिपत प्रियाला म्हणत असतो की मला वाचव, मला वाचव. तरीसुद्धा प्रिया आता पुढे येत नाही, कारण सगळेजणच तिथे असतात. तेव्हा सगळ्यांना आता प्रियावरती संशय आलेला असतो.
तेव्हा रविराज काका आता प्रियाचा फोन तिच्या हातातून खेचून घेतात आणि बघतात तर काय, तिने आपल्या मोबाईलवरून इथे महिपतला मेसेज केलेला असतो की सगळेजण विसर्जनासाठी बाहेर आलेले आहेत. अशा पद्धतीने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येतो. तर इथे महिपत पुन्हा एकदा प्रतिमा आणि सायलीवरती हल्ला करायला आलेला असतो. त्यामुळे इथे प्रतिमाने त्याला आता छान पद्धतीने मारलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की यानेच माझ्या चेहऱ्याची ही अवस्था केलेली आहे असं खाणाखुणा करून सांगते. तेव्हा इथे महिपतचा खोटारडेपणासुद्धा आता सगळ्यांच्या समोर येतो आणि अर्जुन त्याला जेलची हवा दाखवतो. त्याला आता तो पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि अरेस्ट करायला लावतो. त्यानंतर इथे प्रियाचे दिवस भरलेले असतात. प्रियाला सुद्धा आता अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता प्रियाचा मोबाईल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कॉल्स असतात ते सगळे साक्षी, महिपत, नागराज काका. आता नागराजवरती कुणाला संशय येत नाही, पण महिपत आणि साक्षी यांच्यावरती मात्र संशय हा असतोच आणि प्रिया त्यांना सामील आहे हे सुद्धा आता उघडकीस आलेलं असतं. तर इथे महिपतने आता स्वतःहून त्या दोघींना मारण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो तिथे खूप जण आय विटनेस असतात. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी आपापली साक्ष दिलेली असते आणि महिपतला आता गजाआड केलेलं असतं आणि प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची खूप मोठी शिक्षा सगळ्यांनी दिलेली असते.